प्रेमावर दुनिया टिकून आहे आणि प्रेम आहे म्हणून येथे मानवता आहे, प्रेम आहे म्हणून इथे सृष्टी आहे, प्रेम आहे म्हणून सर्व मंडळी इथे सर्वजण सर्व एका धाग्यात होऊन एक माला तयार झालेली आहे. प्रेम आहे म्हणून झालेली आहे. प्रेम आहे म्हणून सर्व गोष्टी घडतात. कुणी जर तुम्हाला विचारलं की प्रेम करणं गुन्हा आहे का, तर साहजिकच तुमच्या आमच्या तोंडातून एकच त्या प्रश्नाचं उत्तर मिळेल की प्रेम करणं हा गुन्हा नाही. पण प्रेम जरी करणं गुन्हा नसला तरी प्रेम अनेक प्रकारचे प्रेमाच्या व्याख्या आहेत. प्रेम खरंच खूप सखोल आहे. प्रेमाच्या बाबतीत जेवढं बोलाल तेवढं कमी पडणार असते. प्रेमाची पोकळी कधीच भरून निघत नाही. प्रेम आहे ते, प्रेमाच्या गोष्टी चालू आहेत. प्रेमाबद्दल आपण बोलणार आहोत. तत्पूर्वी सर्व बंधू भगिनींना साष्टांग नमस्कार. मित्रांनो, प्रेमावर आपण बोलत आहोत. प्रेम करायला पाहिजे. प्रेमाशिवाय जगता येणार नाही. प्रेम मानव जातीसाठी सर्व काही किंवा प्राणी मात्रासाठी सर्व काही आहे. पण प्रेम कशा प्रकारे केल्या जाते, प्रेम कोण कोणावर करतंय आणि ते प्रेम कोण कोणावर करत असताना कशा कशा प्रकारचं करतंय हे पण आपण लक्षात घेणं महत्त्वाचं आहे. आज आपण एका विशिष्ट विषयावर आता एक विचार करणार आहोत. विशिष्ट विचार, विशिष्ट विषय. आज एक विशिष्ट विषय निवडला. तुम्ही बघितलं, 80 वर्षाची म्हातारी गेली म्हाताऱ्यासोबत पळून. 80 वर्षाची म्हातारी म्हाताऱ्यासोबत पळून गेली. अशी जर एखादी गोष्ट तुम्ही इतरांना कोणाला सांगितली तर खरंच तुमचं त्यावरती लक्ष केंद्रित होईल का, किंवा तुम्ही एकदम त्याच्यावर मान डोलावसाल का? एखादी 80 वर्षाची म्हातारी एखाद्या म्हाताऱ्या माणसासोबत पळून गेली, तुमचा विश्वास बसणार नाही. तुम्ही लगेच विचार करणार ती का तिकडं गुलछर्रे उडवायला गेली का. गुलछर्रे उडवायचे सुद्धा एक वय असतं, एक लिमिट असतंय. या वयामध्ये 80 वर्षाची म्हातारी, वय थोडं थिटकं नाही. मसनात गावऱ्या गेल्यात, कवाशिक तिथं स्मशानापर्यंत नेऊन जायचा वेळ येईन, घेऊन जायची वेळ येईन, मशानापर्यंत सांगता येत नाही, कारण वय ते आहे. 80 वर्षाची म्हातारी गेली पळून. विषय दांडगा आहे, विचार करायला लावणार आहे की म्हातारी का पळून गेली. तुम्ही आतापर्यंत भरपूर विचार केलेला आहे, भरपूर ठिकाणी बघितलेलं आहे. तुमच्या कानावर आला असन, कधी डोळ्यानं बघितलं असन, वयाची मर्यादा असलेले मुलं मुली, ते वय असतं. एक जवानीचा भर असतो, एक गरमाट असते, एक उमेद असते, आणि त्या वेळेस झालेलं प्रेम आणि त्या वेळेस मग प्रेमातून ही मंडळी पळून जाते एकमेकासोबत. ते वय वेगळं आहे. पळून जायचं एक यंग जनरेशन, एक तरुण मंडळीचं पळून जायचं एक विशिष्ट वय असतं. पण हा विषय आपला एक वेगळा चालू आहे की 80 वर्षाची म्हातारी. ह्या गोष्टी शक्य वाटतात? वाटणारच नाही. छाती ठोकपणे तुम्ही कोणाला विषय मांडा की 80 वर्षाची म्हातारी ही एखाद्या बुढ्यासंग, एखाद्या म्हाताऱ्या माणसासंग पळून गेली. विश्वास बसणार नाही. तो माणूस आपल्याला येड्यात काढल, ज्याच्या पुढं आपण हा प्रश्न मांडणार आहोत. पण गोष्ट खरी आहे, चुकीचं सांगणार नाही. पळून जर जात असन, पळून जाण्यामागं काहीतरी कारणं असतात, ठोक कारणं असतात. जे जवान यंग जनरेशनची मंडळी, तरुण मंडळी असते, ही पळून जाते. त्यांच्या अंगामध्ये गरमी असते, एक उमलायची, फुलायची, एक त्यांच्याकडे एक भरारी असते, उडायची भरारी असते. कारण त्यांच्यामध्ये वासना ठासू ठासू भरलेली असते. एकमेकाच्या मनाची शांती, एकमेकाच्या मनाची तृप्ती व्हावी म्हणून हे एकमेकासोबत पळून जातात.
पण ही 80 वर्षाची म्हातारी आहे, हिचं मन अजून तृप्त झालं नाही का? हिची वासना शांत झाली नाही का? हिच्यात अशी कुठून ऊर्जा तयार झाली? हा विषय तुम्हाला एक वेगळ्या वळणावर घेऊन जाणार आहे, विचार करायला लावणार आहे. पण विचार करायला पाहिजे. आपण या गोष्टीकडं आज विचार जर नाही केला तर अशाच कितीतरी अजून म्हाताऱ्या 80-80, 70-70, 80-80, 90-90 वर्षाच्या सूद म्हाताऱ्या, ज्याला पाऊल टाकता येत नाही, पायात पाय गुंततात, अशा म्हाताऱ्या सुद्धा या गोष्टीचं अनुकरण करतील. का करतील? तुम्हाला हा विषय ऐकत असताना नवल वाटणार आहे, एक चमत्कार वाटणार आहे, एक विचित्रपणा वाटणार आहे, पण ही गोष्ट तितक्या खऱ्या प्रमाणातली आहे. पाहिजे तितकं महत्त्व या गोष्टीमध्ये दडलेलं आहे. का प्रवृत्त झाली ही म्हातारी, का त्या म्हाताऱ्या सोबत गेली, या गोष्टीमागं, या प्रश्नामागं एक वेगळंच गूढ दडलेलं आहे. आणि ते जे गूढ आहे हे खरं सत्य आहे. सत्यता अशा प्रकारची त्याच्यात दडलेली आहे. एकदम कुठलीच म्हातारी, एकदम कुठलीच मुलगी, एकदम कुठलाच मुलगा किंवा एकदम कोणताच म्हातारा डायरेक्ट या एकमेकांमध्ये समाविष्ट होत नाही. एकमेकाला डायरेक्ट इनडायरेक्ट एकमेकाला एकत्रित येत नाहीत. पण ही गोष्ट अशी काय घडली? वयाचा मर्यादा सोडून, ज्याला वयाची मर्यादा उरलीच नाही, विश्वास कोणावर ठेवावा, चांगलं कुणाला म्हणावं, ह्या गोष्टी आज विचार करायला लावणाऱ्या आहेत. कसा कसा प्रकार घडला हा सविस्तर प्रकार आपण आता इथून पुढे सुरुवात करत आहोत. मित्रांनो, जी ही म्हातारी होती, ज्या गावची होती, त्या गावचा एक म्हातारा माणूस परगावला राहायला गेला होता. परगावला राहायला गेला होता. तुम्ही म्हणसाल परगावला राहायला जाणं एक मोठा प्रश्न नाही किंवा गहन प्रश्न नाही. जाऊ शकतात. कितीतरी आतापर्यंतची मंडळी परगावला जाऊन रहिवासी झालेली आहे. त्याच प्रकारचा हा पण एक म्हातारा, एक चांगल्या सुद्या घरचा म्हातारा माणूस, चांगले लेकरं बाळ त्याचे विशिष्ट मार्गाने आहेत. पण एक विशिष्ट गोष्ट कुठंतरी देवाला सुद्धा खटकते. चांगल्याचे चांगले गुण निघतात, वाईटाचे वाईट गुण निघतात. देव कवा कोणाला कुठल्या मार्गावर आणि कुठल्या वाटानं घेऊन जाईन, आणि कधी कोणाला फुलायला लावण आणि कोणाला कधी मुरझायला लावण आणि मातीत कवा जमा करून टाकल, सांगता येत नाही. सर्व गोष्टी देवाच्या हाती. त्या म्हाताऱ्या माणसाच्या घरची जेवढी काही मंडळी होती, तेवढी मंडळी ॲक्सिडंटमध्ये साप झाली. वाचला फक्त म्हातारा. ॲक्सिडंटमध्ये सर्व मंडळी संपली, सर्व कुटुंब संपलं, सर्व परिवार संपला. हा म्हातारा वाचला. हा म्हातारा वाचल्यानंतर याने विचार केला की इथं मी काय करू? घर मोठं लट घर होतं, वाडा होता, बंगला होता, सर्व घर त्याने विकून टाकलं. शेती बाडी होती, सर्व शेत जमीन विकून टाकली. की हे ठेवू कोणासाठी? माझा एवढा फुललेला संसार मातीत मिसळला, आता मी कोणासाठी ठेवू? याला कुत्रेच खातीन, याला कुत्रे मांजरे खाल्ल्यापेक्षा मी माझ्या हातानं याची धूळदाणी केलेली मला परवडेल. म्हणून त्या म्हाताऱ्या माणसानं घरदार विकलं, जमीन विकली आणि कुठंतरी 100-150 कोसावर जाऊन तिकडं आपला नवीन संसार थाटल्याची गत उभी केली. नवीन संसार थाटला म्हणजे बायको केली नाही. नवीन संसार थाटला म्हणजे त्यानं तिथं एक छोटीशी झोपडी तयार केली, तिथं राहू लागला. त्यानं विचार केला की माझ्यासारखेच कितीतरी म्हातारे माणसं असेच वन हिंडत असतील.
मग मी काहीतरी करायला पाहिजे. त्या म्हाताऱ्या माणसानं तिथं 1-2 एकर जमीन घेतली. त्या 1-2 एकर जमीनमध्ये टीन पत्र ठोकून कमीत कमी 100-200 माणसं तिथं आरामात राहतील, असं एक वृद्धाश्रम तयार केलं. बुद्धी लागते. कुणी जर स्वतःचं दुःख किंवा दुसऱ्याचं दुःख स्वतः त्यामध्ये भोगत असल, बघत असल, तर त्या माणसाच्या मनामध्ये करुणा तयार होते, प्रेम तयार होते, दया माया तयार होते. म्हणून त्या माणसानं तिथं 2 एकर जमिनीमध्ये सर्व वृक्षारोपण करून, नारळाचे झाड लावून, आल्हाददायक वातावरण तयार करून, झाडं झुडपं लावून, मस्तपैकी खोल्याची सजावट करून कितीतरी म्हातारे तिथं राहायला बोलवले. वृद्धाश्रम तयार झाला. वृद्धाश्रमामध्ये कितीतरी 100-200 वृद्ध मंडळी तिथं राहायला आली. तुम्ही म्हणसान त्याच्या खायापियाचं काय? आता सर्वत्र आणि सर्व ठिकाणी जेमतेम म्हाताऱ्या माणसांना शासनातर्फे थोडेफार पैसे भेटतात. 1000-1500. एक चुटकुला म्हणून म्हणा, किंवा एक अनुभव म्हणून म्हणा, किंवा विनोद म्हणून म्हणा, किंवा हसवणूक म्हणून म्हणा, या गोष्टी तुम्हाला सहज वाटतील. पण त्या पैशातला त्या म्हाताऱ्यानं प्रत्येक म्हाताऱ्याला, प्रत्येक म्हातारीला सांगितलं, तुमचे खाते इथं उघडण्यात येतील, इथल्या पोस्टामध्ये, आणि तुमच्या 100-200 माणसांचे जे येणारे पगार आहेत, हे तो पोस्टमन इथं आणून द्या जाईल, दर महिन्या. आणि गोष्ट खरी आहे, दर महिन्याला पोस्टमन तिथं 200 माणसांचे पगार आणून देतो. तिथं नियम असा लावला गेला की त्या पगारामधले, त्या 1,500 मधले 500 रुपये त्या म्हाताऱ्यानं ते आश्रम चालवण्यासाठी वापरावे, आणि 1000 रुपये या माणसाच्या खात्यात ठेवावे. त्याला गरज असली तर त्याने काढावे, आणि गरज नसेल तर त्यानं काढू नये. 500 तुम्ही हिशोब करत बसा. एका माणसाचे 500, 200 माणसाचे किती? हिशोब करा. जेमतेम लाखापर्यंत हिशोब जाईल. 1,00,000 रुपये एका महिन्याला त्या म्हाताऱ्याजवळ तयार व्हायचे. ते म्हातारं 1,00,000मधून सगळ्या म्हाताऱ्याचं जेवण, सगळ्या म्हाताऱ्याच्या राहायची व्यवस्था, सगळ्या म्हाताऱ्यांच्या पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, सगळ्या म्हाताऱ्यांच्या आंघोळीची व्यवस्था, सर्व म्हाताऱ्यांच्या कपडे धुण्याची व्यवस्था, सर्व त्या 1,00,000त होऊ लागलं. प्रत्येक ठिकाणचे म्हातारे माणसं त्या म्हाताऱ्या माणसाच्या वृद्धाश्रमात येऊन आश्रयाला राहू लागली, आणि त्या म्हाताऱ्या माणसाचा आश्रम अगदी फुलायला लागला, बहरायला लागला. अशातच त्या माणसाला, त्या म्हाताऱ्या माणसाला गावाकडून कुणाचा तरी फोन आला की त्याच्या जातीतला, त्याच्या धर्मातला, त्याच्या भावकीतला, त्याच्या गटातला कुणीतरी वारला, म्हणून तो म्हातारा आवर्जून तिथं आला, त्या गावात आला. त्यानं तिथं कार्यक्रम आटोपल्यानंतर त्यानं इतकं तितकं बघितलं, लोकांना पण त्याच्याकडे बघितलं. सूद म्हातारा, पांढरे शुभ्र कपडे घातलेला, धोती पायजामा, एकदम खास शर्ट आणि धोतर, काय पेहरावतो. सर्वांनी बघितलं, सर्वांना नमस्कार, सर्वांमध्ये मिळून मिसळून सहज निघता त्या म्हाताऱ्याचं त्या म्हातारीकडे लक्ष गेलं, आणि त्यानं लगेच शब्द टाकला, काय भाभी, खूप हालाकीचं जीवन जगतायत, काय करतात पोरं? त्यानं शब्द टाकला, आणि म्हातारीच्या डोळ्यातून आसू खाली गळू लागले. कारण म्हातारीला 2-3 असलेले मुलं नोकरीला लागले. म्हातारा मेलेला.
नवरा, त्या म्हातारीचा नवरा मेलेला, 3 लेकं तिला नोकरीला लागलेले, पण म्हातारीला ढुंकून पाहत नव्हते. म्हातारी स्वतः थरथरत्या हातानं जेवढं कमावता येईल तेवढं कमवत होती आणि हलाखीचं जीवन जगून आपलं पोट भरत होती. गावागावात भीक मागावं की काय करावं समजत नव्हतं. पण गावात भीक मागितली तर माझ्या पोराची आब जाईन, माझ्या लेकाची आबरू जाईन, त्यांचा अपमान होईल, त्यांची मान मर्यादा शान राहणार नाही. खरंच मायबाप ते मायबाप असतात. मुलानं भले किती त्याला ठोकरानं लोटलं तरी त्यांच्या मनामधून लेकाबद्दलचं प्रेम कमी होत नाही. त्या म्हातारीनं गावात भीक मागितल्यापेक्षा थरथरत्या हातानं कुठंतरी मोल मजुरी करून ती पोट भरत होती. त्या म्हाताऱ्यानं तिला शब्द टाकला, भाभी पोरं पोसत नाहीत का, माझ्यासोबत चला, तुमच्या सर्व व्यवस्था माझ्याकडं, तुमच्या राहण्याची, तुमच्या खाण्याची, तुमच्या सर्व सर्व व्यवस्था माझ्याकडून होईल, टेन्शन घेऊ नका. तुम्ही या गावात राहिल्या काय, या घरी राहिल्या काय, आणि तुम्ही तिथं त्या तिकडं मी जिथं राहतोय तिथं राहिल्या काय. निश्चिंतपणानं राहा, स्वाभिमानानं राहा. सर्व काही त्यानं समजून सांगितलं आणि समजून सांगितल्यानंतर त्या म्हातारीनं मानलं की खरंच या गावामध्ये, माझ्या गावामध्ये मला भीक मागून खाल्ल्यानंतर मला मान राहणार नाही. त्याच्यापेक्षा मी या म्हाताऱ्यासोबत जर गेले तर माझं उरलेलं आयुष्य मी आनंदानं जगू शकेल. निदान मला तिरडीवर तरी स्मशानापर्यंत नेण्यात येईल, स्मशानापर्यंत जाता येईल. म्हणून त्या म्हातारीनं विचार केला आणि आपलं गाठोडं बांधलं. आवरणार कोणी नव्हतं, कोणीच नाही. म्हातारीला घर लावताना अगदी डोळ्यातून आसवांचा पूर वाहत होता. ती बघत होती, याच घरात राहून माझी लेकरं शिकलीत, याच घरात राहून मी यांना लहानचं मोठं केलंय, याच घरात राहून मी सर्वामध्ये राहिले, सर्व हसले खेळले. याच घरामध्ये माझा नवरा सुद्धा या कुटुंबाला सोडून गेला. आम्ही असं कुठलं पाप केलंय की या घराला कुलूप लागायचा वेळ आली आणि आम्ही सर्व एकमेकापासून दुरावत जात आहोत आणि दुरावल्या गेलोय. विचारालं उत्तर नव्हतं. त्या म्हाताऱ्या माणसानं अगदी कुलूप लावून आपली आसवं पुसून ती त्या म्हाताऱ्या मागं निघाली. ती त्या म्हाताऱ्या मागं निघाली. तुम्ही विचार करायला हवा की खरंच ती म्हातारी गुलछर्रे उडवायला नाही, पळून म्हणून नाही, एक जीवाला कुठंतरी आसरा भेटावा, जीवाला कुठंतरी आधार भेटावा. 2 जीव 2 दिवस अजून जगायची इच्छा आहे, कुठंतरी मानानं पानानं जगता यावा. म्हणून त्या म्हातारीनं त्या म्हाताऱ्यासोबत जाणे हा मार्ग योग्य निवडला आणि ती तिथं जाऊन सुखानं समाधानानं राहू लागली. उरलेला काळ तिला आनंदात घालायचा होता, उरलेले दिवस तिला सुखात घालवायचे होते. कारण खूप कष्ट केले प्रपंचासाठी, कुटुंबासाठी, मुलांसाठी, नवऱ्यासाठी. भरपूर काही कष्ट उपसले, पण ज्या वेळेस स्वतःचा टाईम आला त्या टायमाला कोणीच तिच्यासाठी नव्हतं. ती एकाकी पडली होती, तिला मार्ग सापडत नव्हता. पण आज तिच्यासाठी तो म्हातारा माणूस एक देवदूत बनून आला होता आणि तिला सोबत घेऊन चालला होता. ती तिथं पोचली, तिनं नजारा बघितला, मन गहिवरून आलं, मन फुलून आलं की हा म्हातारा आमच्या गावचा, माझ्याच कुटुंबातला तर कोणीतरी. पण त्यानं इथं आल्यानंतर किती नंदनवन फुलवलंय. इथं माझ्यासारखी म्हातारी माणसं शेकड्यानं पडलीत, किती आनंदानं राहत आहेत, किती आल्हाद वातावरण आहे, किती सुखानं राहत आहेत, किती आनंदानं खातात पितात, किती एकमेकात आबद राहतात सुखानं. काम नाही, धंदा नाही, आबद राहायचंय आणि आबद खायचंय.
प्रत्येक म्हाताऱ्या माणसासाठी, प्रत्येकासाठी डॉक्टर तिथं उपलब्ध, म्हाताऱ्या माणसाला नेहमी तपासण्या, म्हाताऱ्या माणसाला व्यवस्थित जेवण, म्हाताऱ्या माणसाला व्यवस्थित खानपान, त्याला म्हणतात वृद्धाश्रम. त्या म्हाताऱ्या माणसानं जो वृद्धाश्रम तयार केला त्याच्याच लेवलची मंडळी, असा विचार कोणी करत नाही. एवढे गहन आणि एवढे महत्त्वाचे मौल्यवान विचार कोणाला सुचत नाही. इथल्या नैतरण्या आणि जवान मंडळीला हा विषय सुचणार नाही. तिथं त्या म्हाताऱ्या माणसाला विषय सुचला की माझं सर्व कुटुंब बर्बाद झालंय, पण मी मारता मारता मला कशासाठी देवानं अजून इथं ठेवलंय, मी काहीतरी चांगलं काम करणं बाकी आहे, मला काहीतरी चांगलं काम करावं लागणार आहे आणि ते चांगलं काम मला करायचं आहे. म्हणून की काय, सर्व कुटुंब गेलं, सर्व परिवार बुडाला, पण म्हातारा उरला फक्त या म्हाताऱ्या माणसांच्या सेवेसाठी, या जनसेवेसाठी, लोकांचं दुःख आणि दैन जाणून घेण्यासाठी. मित्रांनो, त्या म्हाताऱ्या माणसानं जो निर्णय घेतला, जे काही काम हाती घेतलं, मरता मरता हाती घेतलंय, त्यांनी ते हाती घेतलेलं काम तुम्हाला कशा प्रकारचं वाटलंय? ती म्हातारी त्यांच्या सोबत गेली, त्या म्हातारी त्या म्हाताऱ्या माणसानं नेली, त्यानं वाईट काम केलं का? म्हातारीच्या इज्जतीला गालबोट लागल असं काही काम त्या म्हाताऱ्यानं केलं का? ती म्हातारी सुद्धा आपसुक त्या म्हाताऱ्या माणसामागं गेली, तिनं वाईट केलं का? तिच्या कुळाला कलंक लागेल असं काही केलं का? माझ्या मते त्या म्हातारीनं तसं काही केलं नाही, त्या म्हाताऱ्यानं सुद्धा तसं काही केलं नाही. म्हाताऱ्या माणसानं म्हाताऱ्या माणसाला एक मदतीचा हात दिला, मदतीसाठी त्यानं तिथं बिचाऱ्यानं समाविष्ट करून घेतलं. ह्या गोष्टी ज्या त्या माणसानं केल्या, खरंच त्यांचे गुण वाखाणण्याजोगे आहे. मित्रांनो, तुम्हाला त्या म्हाताऱ्या माणसाचा आणि त्या म्हाताऱ्या बाईचा, त्या म्हाताऱ्या आजीचा हा प्रसंग आणि त्यांनी घेतलेला निर्णय हा तुम्हाला कसा वाटला, प्लीज एकदा कमेंट करून सांगा. मित्रांनो, तुम्हाला जर हा प्रसंग आवडला असेल तर लाईक करा, मित्रांना शेअरसुद्धा करा आणि आपल्या चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा. चला भेटू पुढच्या व्हिडिओत नवीन विषय घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.